अजून एक गोष्ट सांगू का मी? गणी गणी माझी ताईडे बाळा, असं रडू नकोस. मी सांगितलं ना, काही नाही होणार आहे ताईला. ताई लवकर बरी होऊन घरी येईल. रात्र खूप झाले ना बाळा, एक काम कर, तू झोप झोप. आपण उद्या जाऊ ताईला भेटायला. झोप. माझी ताईडे काही नाही होणार आहे ताईला. जाऊया. माझी ताईडे. प्रिया, गणी, काय रे, तू काय करतोयस इकडे? खूप रात्र झालीये, घरी नाही का जायचं? अरे पारू शोधत असेल तुला. बरं प्रिया, मी तुला विचारायला आले होते की तू श्रीकांत आणि प्रीतमला कुठे बघितलंस का? ते मगाशीच बागेत गेले आणि नंतर आलेच नाहीयेत परत आतमध्ये, आणि दिसले पण नाहीयेत घरात. म्हणजे कुठे बाहेर जाणार होते असं काही. त्यात आदित्य पण नाहीये घरात, तोही गायब आहे. तुला प्रीतमचा काही फोन आला होता का की बाहेर जाणार आहेत किंवा काही? एवढं टेन्शन नको घेऊस. श्रीकांतची सवय आहे ही, हे असंच फिल्मला निघून जातात. तिघही फिल्म आजचा शो तिकडे थिएटरला नाही लागलेला. आज ना फिल्मचा शो त्या यशवंत हॉस्पिटल मध्ये लागलाय. काय? दामिनी, हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना तपासतात, फिल्म नाही दाखवत. अरे बापरे, हो का? हो, माहितीये मला. पण काय आहे, फिल्मची हिरोईन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर पेशंट म्हणून मग कुठे लागणार शो? हॉस्पिटलमध्ये लागेल ना? हा, आता मला माहिती आहे तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये, पण या वेळेला ना पुरावा आहे माझ्याकडे. एक मिनिट, हा फोटो बघा. आणि हा दुसरा फोटो पण बघा. देवा, तुझ्याशिवाय कधीच काहीच घडत नाही ना. आता माझी पारू ते बेडवर मृत्यूशी लढा देते. तूच करतोस ना. ती तर तुझं केवढं करते, तुला मानते, सगळ्यांची चांगलं वागते, चांगलं बोलते, सगळ्यांची किती काळजी घेते. त्या बदल्यात कधी कोणाकडनं काही अपेक्षा ठेवत नाही. तिच्यासोबत का करतोय असं? बंद कर पारूची, ही अशी परीक्षा घेणं बंद कर देवा, प्लीज. का तिला भोगायला लावतो? निष्पाप निरागस बिचारी ती. तुला माहितीये ना, आजपर्यंत तिने कधीच कोणाबद्दलही काही वाईट चिंतलेलं नाहीये. मग तिच्या बाबतीत का असं करतोयस? नाही देवा, नाही, मला नाही पटत आहे. अशाने ना माझी तुझ्यावरची श्रद्धा कमी व्हायला लागली. तू प्लीज प्लीज काहीतरी कर, प्लीज काहीतरी कर, आणि माझी पारू जशी होती मला तशी परत दे, प्लीज. तू चांगल्या माणसांसोबत सगळं चांगलंच करतो ना, मग आता सिद्ध कर, सिद्ध कर. देवासोबत असं कोणी भांडतं का आदित्य सर? पारू, पारू, वय मीच आहे, तुमची पारू. पारू, आदित्य सर, आता मी तुम्हाला जे काय बी सांगणार आहे ते नीट लक्ष देऊ नये का? माझी वेळ आली, मला जावं लागलं. यार, मी तुला किती वेळा सांगितलं असं नको बोलू यार. मी तुम्हाला किती वेळा सांगितले की स्वतःची काळजी घ्या म्हणून. बघा ना तुम्ही काय हालत करून घेतली स्वतःची. अवतार बघा तुमचा. आदित्य सर, मला काय बी माहित नाही, तुम्ही मला आधी वचन द्या.
मी असले नसले तुम्ही स्वतःची देवी यांच्या ना आपल्या घराची काळजी घ्याल म्हणून द्या वचन. तू असं नेगेटिव्ह बोलशील ना, मी तुला वचन का मी तुझ्याशी बोलणारच नाही. गणी बाळा माझी ताईडे उठते का? ताईडे उठ ना ग. आदित्य सर, माझी ताईडे मेली नाही ना?